जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. राम राम. सर्व साधकांना प्रेम हरिओम. परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. वंदनो, आज याज्ञवल्क स्मृती. या स्मृतीच्या निमित्तानं आज त्यांची जयंती. राम. पुनश्च एक वर संतांच्या आणि तुम्हा सर्व हरिभक्तांच्या गुरुभक्तांच्या हृदयात बसलेल्या भगवंताला कोटी कोटी प्रणाम. राम नारायण. काय बोलू. याज्ञवल्क म्हणजे स्वानंदाचा जीव का प्राण. भगवान आदि शंकराचार्य स्वानंदाचा जीव का प्राण. याचं कारण असं, एक जन्मजात संन्यस्त झाला आणि दुसरा तस्मात् शास्त्रम प्रमाणम कार्याकारी व्यवस्थितो. अशा न्यायानं संसाराचा कर्मयोग सांभाळून आणि शेवटच्या क्षणात आपलं लक्ष सिद्ध करून घेण्यासाठी हा दिव्य आत्मा संन्यस्त झाला. राम. तर मित्रांनो, आजची खूप सुंदर पर्वणी आहे. हृदयस्थ परमंतकरणानं अथवा उपरतीनं अथवा उदासीनतेनं अथवा गंभीरतेनं, तुम्हाला जसं शक्य असेल तसं, पण परिपूर्ण अंतर्मुख होऊन या सत्संगाचं श्रवण करावं असं माझं तुम्हा सर्वांची चरणी प्रार्थना आहे. याचं कारण असं की या महान आत्म्याची तुलना अन्य कोणाबरोबर करणं अयोग्य आहे. पृथ्वी तळावर जो जो कोणी येतो तो भगवत आज्ञेनंच येतो, भगवत कृपेनंच येतो. बाकी जे पाप पुण्याला सामान धरणारे जे आहेत किंवा पाप पुण्याच्या ज्या लाटा भोगणारे जे आहेत ते जीव मग किड्या मुंग्यासारखे, त्यांचं काय, काळाच्या मुखात त्यांचं येणं जाणं सतत राहतं. पण विशिष्ट कार्यासाठी ज्यांचा अवतार होतो त्या महान आत्म्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. राम. त्यातले हे एक याज्ञवल्क. तर अशा परमप्रिय पूज्यश्रींचा जो आत्मानुभव आहे, स्वानुभव आहे, तो आपल्याला उपनिषदाच्या रूपात सापडलेला आहे. नाव आहे त्याचं याज्ञवल्कोपनिषद. राम. तर हा पूर्वार्ध तुम्हाला सांगण्यापूर्वी तत्पूर्वीची पूर्वपीठिका अशी आहे की ज्याने त्रेतायुगामध्ये इथं आगमन केलं पृथ्वी तळावर. आणि भगवत कृपेची अनुभूती घेऊन, जसं ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्य पूर्णश्च पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, या न्यायानं की भगवान स्वतः शांती स्वरूप आहेत, अशा भगवंताची जो उपासना करतो त्याचे त्रिविध ताप नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या भगवत नामामध्ये आहे, भगवत स्मृतीमध्ये आहे, भगवत कृपेमध्ये आहे. हे अनुभवगम्य प्राप्त पुरुष महानतेला प्राप्त का झाले, तर त्यांना एकच विघ्न होतं. या दिव्य आत्म्यांचं विघ्न तुम्हा सर्वसामान्यांना पावलोपावली विघ्न आहेत, पण या दिव्य आत्म्याला एकच विघ्न होतं की जिथं आलोय तिथं त्याला मृत्यूलोक म्हणतात आणि त्या मृत्यूलोकात मला काही एक सत्य वाटू नये, असत्याचं दर्शन मला ज्ञाननेत्रानं असत्यातच व्हावं. सर्वात मोठं त्यांच्या पुढे हेच एक विघ्न होतं. पण या अशा विघ्नाला सर्वथा शांत करण्यासाठी त्यांना माहीत होतं की भगवत स्मृती अखंड असणं ही महत्कृपा आहे.
मग त्यांच्या अनुभवाप्रमाणे हे विश्व कसं आहे, तर परब्रह्म्यातून निर्माण झाल्यामुळे हे परिपूर्ण आहे. कारण इथं जो कोणी जन्मलेला आहे आणि जो कोणी मृत्यूला प्राप्त होतो आहे त्याला कारण इच्छा, वासना आणि मोह आहे. पण ज्याला ब्रह्मत्वाची स्मृती झाली त्याच्यासाठी हे जग पूर्ण आहे. हो, मग हे पूर्ण कुठून उत्पन्न होतं, तर पाण्यातून बर्फ उत्पन्न होतो, बर्फातून पाणी उत्पन्न होतं. बीजातून बीज उत्पन्न होतं, बीजातून वृक्ष उत्पन्न होतो, पाण्यातून लाट उत्पन्न होते, परंतु लाटेत सुद्धा पाणीच असतं. त्याप्रमाणे भगवंताला असं सांगायचं या ऋषींना, त्याप्रमाणे हे जग परिपूर्ण आहे. पण मोहांध व्यक्तीच्यासाठी हे जग मिथ्या आहे, नाशिवंत आहे. कारण हे कार्यात्मक पूर्ण आणि कारणात्मक पूर्ण यातून ह्याची उत्पत्ती होते. समजले ना? हे कार्यात्मक पूर्ण आहे आणि कारणात्मक सुद्धा पूर्ण आहे. म्हणून आपण कार्याकारण म्हणतो. पृथ्वी तळावर आपण आलो तर आकारण नाही आलो, कार्याकारण आलोय असं ज्याला वाटतं त्याला माहीत आहे की यही कारण मोहे सद्गुरू पठायो, या कारणासाठी मला सद्गुरूंनी पाठवलेलं आहे. आणि त्या पूर्णातून जे उत्पन्न होतं ते पूर्णच असतं. या अनुभूतीनं शेवटी उरतं ती जीव लोकांसाठी माया. पण ज्याला जगत ब्रह्म झालेलं आहे त्याच्यासाठी शेवटी उरतं तेही पूर्ण आहे, आधी होतं तेही पूर्ण आहे, नंतर राहणार तेही पूर्ण आहे, आत्ता आहे तेही पूर्ण आहे. अशा अनुभूतीला पोचलेले महान आत्मे, त्यापैकी हे एक याज्ञवल्क. बस हे तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो. म्हणून या पुरुषांना जो एक श्लोक सुंदर असा शोभायमान होतो तो उपनिषद श्लोक असा की संन्यास ज्ञान संपन्ना यांती यद वैष्णवम पदम. संन्यास ज्ञान संपन्ना यांती यद वैष्णवम पदम तद्वै पदम ब्रह्मतत्वम रामचंद्र पदम भजे. ईश्वरा तू जाणलंस तर तू श्रेष्ठ संन्यासी आहेस. ईश्वराला जाणायचं असेल म्हणून तू संन्यासी झालास, श्रेष्ठ संन्यासी आहेस. पण मी संन्यासी होऊन पूर्ण होईन अथवा पूर्णत्वानंतर मी संन्यासी घेईन, ही अज्ञानाची वृत्ती आहे. ही अज्ञानाची वृत्ती आहे. राम म्हणून भगवंताचा जो भक्त आहे तो आपल्या ब्रह्मतत्वाला प्राप्त जरी झाला तरी त्या श्रीरामचंद्रांच्या चरणांचा कधीही वियोग होऊ देत नाही. अर्थात भगवत भक्तीपासून तो कधीही दुरावत नाही. राम हो. तर बंधूंनो, या उपनिषदाचा पहिला श्लोक आरंभ करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो, ही माझी फार परमप्रिय व्यक्ती आहे, साक्षात भगवान याज्ञवल्क. खूप म्हणजे अगदी तुम्हाला मित्रत्वातनं, नात्यातून, प्रेमातून सांगायचं खरं म्हटलं तर असं मला वाटतं की हे माझे पूर्वज आहेत, हे माझे नातेवाईक आहेत, हे माझ्या रक्तातले आहेत, मी ह्यांच्या रक्तातलं आहे. अगदी सामान्य भाषेत सांगायचं तर स्वानंदाची खरी हीच भावकी आहे. राम म्हणून ज्याने मृत्यू लोकात एवढा मोठा खजाना ठेवून गेलेला आहे तो आज त्यांच्या स्मृतीच्या निमित्त आपण नारायण.
जय जय रघुवीर समर्थ. पहिल्या श्लोकामध्ये ते म्हणतात की हे संन्यास उपनिषद मी कोणासाठी सांगतोय, तर उप्रतिमच झाली पूर्ण कामी. हा मृत्यूलोक पाहिला, सत्य असत्य पाहिलं, लोकांचे विलाप पाहिले, लोकांचा मोह पाहिला, लोकांचा रागद्वेष पाहिला, लोकांची धोकेबाजी पाहिली, लोकांची फसवेगिरी पाहिली, आणि मग कळू आलं की शांतीसाठी, भगवत प्रीतीसाठी, भगवत प्रेमासाठी, समाधानासाठी, संतुष्टीसाठी कुणीतरी असा पोचलेलाच पुरुष पाहिजे. अन्यथा या मायावी जगात जो तो मोहांध आहे. निर्माण मोहाजित संगदोष. आता काय करायचं आहे, तर मला संगदोष काढायचा आहे आणि संगश्रेष्ठत्व मला साधायचं आहे. कारण जो तो येतो तो देहाची आणि दृश्याची चर्चा करतो, जो तो धनवैभवाची चर्चा करतो, जो तो आपल्या पुरुषार्थाची आणि अहंकाराची चर्चा करतो. पण मला असा कोणीतरी पाहिजे की पुरुषार्थामध्ये कृपा आणि कृपेमध्ये पुरुषार्थ पाहून अखंड दृढनिश्चय झालेला असा कोणीतरी महात्मा मला भेटावा. असे राजे, महाराजे, कर्मयोगी, भक्तियोगी अनेक होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे राजा जनक. राम या जनकांना असा प्रश्न पडला की प्रत्येक राजकुळामध्ये कोणी ना कोणी एक कुलगुरू, कोणी ना कोणी एक इष्टगुरू झालेले आहेत, कोणी ना कोणी धर्मगुरू झालेले आहेत. जसं कुलदेवतेप्रमाणे कुलगुरू सुद्धा त्यांचा विवेक जागा करण्यासाठी वारंवार राजदरबारामध्ये, राजसभेमध्ये अथवा एकांतामध्ये यांना उपदेश करत असायचे. त्याप्रमाणे राजा जनकानं याज्ञवल्क्यांना पूज्यचरणी ठेवून, पूज्यस्थानी ठेवून जो पहिला प्रश्न केला तो प्रश्न असा होता, राम, की मी हा संसार पाहिला, मी हे राज्य पाहिलं, मी ही नाती पाहिली, पण धनवैभव असून सुद्धा जसा मी संतुष्ट पाहिजे, जसा मी शांत पाहिजे, जसा मी प्रिय पाहिजे, थोडक्यात काय, तर हे सर्व असून सुद्धा मी अपूर्णता अनुभव करतोय, मी अस्वस्थता अनुभव करतोय. एका बाजूला मला सुख ओढतंय, दुसऱ्या बाजूला मला दुःख ओढतंय. म्हणून हे गुरुदेव, हे महर्षी, आपल्या पूज्यश्रींच्या चरणी माझी प्रार्थना अशी आहे की धर्मशास्त्रानं सांगितल्याप्रमाणे धर्म, अर्थ, काम, मोक्ष त्यातला मी यथाशक्ती धर्माच्या वाटेनं चाललेलो आहे. आणि जे काय मला धन प्राप्त झालेलं आहे ते मी जगाच्या कल्याणासाठीच वापरत आहे. आणि धर्माच्याच वाटेवर मी ज्या कामना भोगल्या त्या सुद्धा आता नकोशे झालेल्या आहेत. चित्त उपरत झालेलं आहे. सत्य असत्याचा विवेक जागा झालेला आहे. आणि अशा निरव निष्कामतेमुळं, निरीच्छतेमुळं माझी इच्छा मोक्षाकडे आता परिपूर्ण झालेली आहे. म्हणून हे प्रभू, मी स्वतःला अनाथ, बलहीन, अविवेकी समजतोय, अज्ञानी समजतोय. काही करा, पण ज्या वाटेनं ज्याने पूर्णत्व साधलं त्याला संन्यास धर्म म्हणतात.
आणि माझी इच्छा आता अशी झालेली आहे की आता आपण संन्यस्त व्हावं. 4 प्रकारचे संन्यास आहेत, पण यथाक्रम तुम्ही तुमच्या स्वानुभवानं संन्यास सांगावा. हात जोडून विनंती केली, नतमस्तक झाले, आसनस्थ झाले आणि उदार अंतःकरणानं याज्ञवल्क्याने सांगायला सुरुवात केली की हे प्रभू, हे भगवान, ज्या दृष्टीने तुम्ही माझ्याकडे पाहताय, मी सुद्धा तुमच्याकडे त्याच दृष्टीने पाहतोय. कारण ही वृत्ती उठणं की आता आपण संन्यस्त व्हायचंय, अर्थात ही अग्नीची चेतावणी आहे, अग्नीचं पेटवणं आहे. म्हणून अग्नी आणि संन्यास हे दोन्ही समस्क आहेत. भस्मसात कुरुते तथा. जसं अग्नीमध्ये प्रत्येक पदार्थ राख होतो, पण मुठभर राख टाकली तर तिचं काहीच होत नाही. तसं प्रभू, तुम्ही पोचलेले पुरुष आहात. तुम्हाला सत्य काय ना असत्य काय, तुमचं दोन्हीशीही काही घेणं देणं नाही. त्या पुरुषाला धर्म काय आणि अधर्म काय, जन्म काय आणि मृत्यू काय, द्वंद्व विमुक्त हे दिव्यात्मिक द्वंद्वाच्या पलीकडे गेलेले आहेत. मन पूज्यश्रींच्या चरणी एवढीच प्रार्थना की तुम्ही कृपा करून मला संन्यास धर्माबद्दल यथाशक्ती तुमच्या स्वानुभवाची उधळण माझ्यावर करावी. बस. याज्ञवल्क्याने हा प्रश्न ऐकला. दोघांनी एकमेकाला नमस्कार केला. आणि याज्ञवल्क्याने आकाशाकडे नजर मारून, आपल्या स्वानुभवाकडे नजर मारून, आपल्या ब्राह्मीस्थितीकडे नजर मारून सांगायला सुरुवात केली की हे राजन, उच्च कोटीचा प्रश्न आहे, जनहितार्थ आहे, स्वहितार्थ आहे. परंतु केवळ जाणून घेणं वेगळं आणि जगण्याच्या तळमळीनं देहाचा कान करून ऐकणं हे वेगळं. कारण 4 प्रकारचे लोक आहेत मृत्यू लोकात. अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू. बस या 4 पासून सतत सावध राहावं. कारण ज्ञानी पुरुषानं आपला वेळ, संत पुरुषाने आपला वेळ विवेकवान आणि वैराग्यवान लोकांच्यासाठीच द्यावा. अन्यथा ज्याला देह प्रिय आहे, ज्याला दृश्य वस्तू व्यक्ती पदार्थ प्रिय आहे, ज्याला नाती आप्तइष्ट प्रिय आहे, त्याच्यासाठी आपलं तोंड उघडू नये. म्हणून हे राजन, जी तळमळ तुमच्यामध्ये जागी झालेली आहे, जे मुमुक्ष तुम्हाला दिसत आहे, बस मी त्याबद्दल यथाशक्ती कमीत कमी शब्दाचा प्रयोग करून तुम्हाला जास्तीत जास्त गर्भित माहिती कशी मिळेल, त्यासाठी पहिलं जे आहे ते ब्रह्मचर्य आश्रम. वयाच्या 21 पर्यंत ज्यानं आपल्या ब्रह्मचर्याला सांभाळलं, त्याने पुढे गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. आणि गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर गृहस्थ धर्मामध्ये धर्माच्या वाटेनं पुत्र कलत्र यांचं सुख भोगून
शेवटी 45 ते 51पर्यंत उप्रती परिपूर्ण आत स्थिर करावी आणि यथाशक्ती एकांत निवास करावा. शक्य असेल तर वनामध्ये निघून जावं. वन म्हणजे हिमालय, वन म्हणजे एकांत. यथाशक्ती त्याने, आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ वन म्हणजे अंतर्मुक्ता. ज्याची अंतर्मुक्ता स्थिरावलेली आहे त्याला काय हिमालय आणि काय वन आणि काय गिरिकंदरा, काय गिरिगुफा. यथाशक्ती त्याने सुखभोगाचा त्याग करून अंतर्मुख होण्याचा प्रयास करावा. आणि या प्रयासाच्या निमित्तानं प्रवास सुरू झाल्यानंतर वानप्रस्थ आश्रमानंतर त्याने संन्यास आश्रम धारण करण्यासाठी परिपूर्ण तयारी करावी. वानप्रस्थात यासाठी राहायचं असतं की जसं मिळेल, जेव्हा मिळेल, जिथं मिळेल ते ग्रहण करायचं, तक्रार करायची नाही. अथवा काही वानप्रस्थी असे आहेत यथाशक्ती कोरांना मागतात आणि स्वतःच्या हातानं करून खातात. काही वानप्रस्थी असे आहेत की 5 घरं मागतात, मिळाल तर ठीक, नाही मिळालं तर ठीक. पण हे कुणासाठी आहे राजन? जसा तुझा विवेक जागा झालेला आहे तसा ज्याचा विवेक जागा झालेला आहे त्याच्यासाठी हे आहे. बाकीचे कथापुराणामध्ये पडून आहेत, व्रतवैकल्यात पडून आहेत. हो, म्हणून आपल्या इच्छेनुसार ज्यानं गृहस्थ आश्रम धारण केला त्यानंतर त्याने वानप्रस्थ आश्रमात तप चालू केलं आणि त्याच्यानंतर संन्यास स्थितीमध्ये गेला, तो भाग्यवंत आहे. पण संन्यस्त आश्रम स्वीकारण्यासाठी तो जितेंद्रिय असावा लागतो. अर्थात शब्दस्पर्श रूपरस गंध यावर त्यानं विजय प्राप्त तरी करावा अथवा त्या विजयाच्या वाटेनं आपली वाटचाल चालू करावी. म्हणून तो जर सुरुवातीपासून जितेंद्रिय असेल तर ब्रह्मचर्य आश्रमामध्येच त्याने संन्यास घ्यावा असं सुद्धा शास्त्र सांगतं. कोण सांगतात? याज्ञवल्क्य ऋषी सांगतात राजा जनकाला. राजन, ज्याने ब्रह्मचर्य आश्रमातच संन्यास आश्रम ग्रहण केला परमभाग्यवान आहे तो. परंतु तो जितेंद्रिय असावा लागतो. तो अग्निस्वरूप आहे, तो शिवस्वरूप आहे, ते पूर्ण परब्रह्म आहे. त्याच्या कृपेनं अज्ञानातला अज्ञानी सुद्धा कृतार्थ होतो. राजन, आपल्या इच्छानुसार गृहस्थ आश्रम धारण केल्यानंतर वस्तुतः वानप्रस्थ याच्या पश्चात अथवा ज्या दिवशी संसारातून वैराग्य उत्पन्न होईल त्या दिवशी जरी संन्यस्त झाला तरी तो भाग्यवान आहे. आता संन्यस्त म्हणजे बहिरंग संन्यास बी आहे आणि अंतरंग संन्यास बी आहे. बहिरंग संन्यास असा आहे की सर्वसंग परित्याग करून धर्मशास्त्राच्या अनुसार अग्नीच्या द्वारा किंवा पंचमहंतांच्या द्वारा करून आपण संन्यस्त होणे. अथवा दुसरा संन्यस्त आंतरिक असा आहे की परिपूर्ण अंतर्मुक्ता आमची झाली, जगाची ओळख झाली, नात्यांची ओळख झाली, मित्र आप्तइष्टांची ओळख झाली, धनवैभवाची ओळख झाली, देहाची, मृत्यूची, आजाराची ओळख झाली की बस मग 2च गोष्टी. चित्ताचा चैतन्यात विलय अथवा सद्गुरूच्या चरणी, भगवंताच्या चरणी पूर्ण समर्पण, की जसं ठेविल्यानंतर तैसेच राहीन. अशा प्रकारचा संन्यास, दोन प्रकारचे संन्यास आहेत राजन. जसं परवा सांगितल्याप्रमाणे
वृत्तीरहित राहणं हाही संन्यास आहे, पण हे शक्य नाही. का? तर अंतःकरणाशी ज्याचा संबंध आला त्या उठणाऱ्या वृत्तीला आणि वृत्तीतून उठणाऱ्या सुखदुःखाला तो स्वतःवर उडवून घेतो. पण ज्ञानीपुरुषांचं असं नसतं. जसं जगातल्या घडामोडीचं आकाश साक्षी आहे, तसा हा महापुरुष अंतःकरणाचा साक्षी असतो. असो राजन, ज्या दिवशी वैराग्य जागा होईल त्या दिवशी विवेकाच्या वाटेने त्यानं संन्यस्त व्हावं. भले तो व्रती असो अथवा नसो, भले तो स्नातक असो अथवा नसो, भले त्याने अग्नीची सेवा केलेली असो किंवा नसो, पण ज्या क्षणी त्याचं वैराग्य जागा होतंय त्या क्षणी त्यानं संन्यास घ्यावा. की बस आता थोडक्यात सांगायचं तर आता माघारी कुठून फिरायचं हे जसं त्याचा विवेक आणि ज्याची त्याची स्वानुभूती हवी आहे. नाही ना, अन्यथा जुनी लोक म्हणतात, लापाट कुत्र्यासारखं पुन्हा पुन्हा तिथं जाऊ नये शिपूट हलवत, उप्रतिमा जाहली पूर्ण कामी. सुंदर वचन आहे समर्थांचं. मग असे लोक महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी असे असते ते. म्हणून राजन, ज्या क्षणी साध्या भाषेत म्हणजे लोखंड गरम आहे तर त्याच वेळेस हातोडा मारला पाहिजे. अन्यथा चित्त अशा वेळी पळपुटेपणानं पळवाट काढतं. चालायचं, संसार आहे, एवढं तेवढं होणारच. नाही, तुझा पाय निघत नाही तिथून आणि तुला मोक्षाची इच्छा नाही, बस राम. म्हणून आशांचा संग कधी, ज्याचं वैराग्य जागा झालेलं आहे त्यानं आशांचा कधी संग करू नये. जे पळवाट काढतात त्या क्षणी हातोडा मारावा, बस. राम स्वतःबद्दल सांगून झालेलं आहे. प्रेमानंद महाराजांच्याबद्दल मी ऐकलं होतं. वयाच्या 13व्या वर्षी असं वैराग्य जागा झालं. घरातून बाहेर पडण्यासाठी काही एक कारण नव्हतं, फक्त ओढ होती. पण ओढ नेमकी कशाची आहे ते माहीत नव्हतं. आणि प्रत्येकाचं असंच असतं. मला सुद्धा देव पाहिजे होता म्हणून मी घर सोडलेलं नव्हतं. बस विवेक जागा झालेला होता की ज्यांच्याकडून आपल्याला प्रेम हवं आणि ज्यांच्याकडून आपल्याला शांती हवी, ते दोन्ही यांच्यात नाही. मग ज्यांच्यात हे दोन्ही नाही ते आपली नव्हेत आणि घर सोडून दिलं. संपला विषय, बस. कुटुंबामध्ये एखादी चूक होते, पण त्या चुकीला वारंवार ज्यावेळेस सगळलं जातं तेव्हा समजायचं ते कुटुंब आपलं नाही. राम. हो राजन, म्हणून ज्या क्षणाला उपरती होते, ज्या क्षणाला वैराग्य जागा होतं त्या क्षणाला तिथून निर्णय घ्यावा. आणि निर्णय सिद्धीला नेणं याचंच नाव संन्यास आहे. बाकी बहिरंगी भी संन्यास आहे, अंतरंगी भी संन्यास आहे, पण श्रेष्ठ संन्यास हा आहे. चलो ठीक आहे राजन. त्याच्यानंतर काही लोक प्रजापत्य यज्ञ करतात अथवा त्या यज्ञाला न करता अग्नी यज्ञ सुद्धा करतात. का? तर अग्नीच प्राण आहे. अग्नीच प्राण आहे. आणि प्राण, मन, अग्नी यांचा जवळचा संबंध आहे. तर अशा यज्ञाच्या द्वारा प्राणाचंच पोषण केलं जातं आणि त्यातून सत्व, रज, तम या 3 धातूंच्या निमित्तानं यजन होत असतं. ठीक आहे ना. प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत नाही, मूळ हेतूशी हात घालतो, नाही तर फार मोठा सत्संग होईल. आणि त्यानंतर ह्या मंत्राच्या द्वारा अग्नीला आग्रहण करावं लागतं की हे अग्निदेव, म्हणजे आवाहन करावं लागतं की हे अग्निदेव, ज्या मूळ कारणाने तुम्ही प्रादुर्भूत होऊन प्रकाशित होत आहात, त्याला जाणून तुम्ही स्वतः प्रज्वलित होऊन
तुमचा आणि माझा ऐश्वर्य वाढवा. जसं तुमच्यातलं तेज आहे तसं अग्नीच्या रूपात माझ्या शरीरात तेज राहावं. माझ्यावर कृपा करा. अग्नीला प्रार्थना आहे. ठीक आहे ना. ही अग्नी कुठली? तर ज्ञानाची अग्नी आहे. ज्ञानाची अग्नी अशी पेटलेली असते की अरे कोणाचे मायबापानं कोणाचे गणक होतं मृग जळवतं जाईल रया. ठीक आहे ना. ज्यावेळेस वैराग्य जागा होतं ज्ञानाच्या मोक्षाच्या वाटेनं, जसं काळ कधी कुणाची नाती पाहत नाहीत, कुणाची सबब पाहत नाही, क्षणात तुम्हाला संपून टाकतो, तसं संन्यासाचं वैराग्य असावं लागतं. समज का? समोर बाप येऊ दे, आई येऊ दे, कुठलंही नातं येऊ देत, ज्या क्षणाला आकाशचारीवरती झाली त्या क्षणाला नाती संपली. बस. म्हणजे जसं आकाशात ग्रह नक्षत्र असून सुद्धा आकाशाचा त्याच्याशी संबंध नाही, त्याप्रमाणे अंतःकरणाचा संबंध विच्छेद रहित जर तुमचा स्वभाव असेल तर तुम्ही संन्यस्त आहात. राम. म्हणून हे राजन, असं ऐश्वर्य वाढवण्यासाठी माझ्यावर कृपा असावी. आणि हेच अग्नीचं मूळ कारण जे आहे ते प्राण आहे. त्या ज्ञानाग्नीबरोबर माझी ही प्राणाग्नी सुद्धा अखंड जिवंत राहावी. प्राणाग्नी म्हणजे माझ्या सोहमची स्मृती अखंड तेजस्वी राहावी. नाहीतर प्राण तर मग लोहाराचा भाता बी घेतोय आणि प्राण तर पशुपक्षी बी घेतात. पण ज्ञानियांचा प्राण म्हणजे साक्षात सोमची स्मृती, ती अग्नी स्वरूप आहे. भस्मसात कुरुते तथा. म्हणजे त्यागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याच्याकडे त्याग नाही, ज्याच्या वृत्तीत त्याग नाही, ज्याच्या नजरेत त्याग नाही, ज्याच्या बोलण्यात त्याग नाही, ज्याच्या जगण्यात त्याग नाही, त्याने आपला हळदी कुंकवाचाच, ठीक आहे ना, बेलफुलाचाच परमार्थ करावा. मग करोडो जन्मात केव्हा तो महापुरुषांचा होईल तेव्हा होईल. परंतु राजा जनक विचारतात की प्रभू, अग्नीची स्थानं कुठली? कारण अग्नीला देव म्हटलेलं आहे आणि देवांची स्थानं तिन्ही ठिकाणी आहेत. कुठे? स्वर्ग, मृत्यू, पाताळ. तिन्ही ठिकाणी देवांची स्थानं आहेत. पण प्रभू, मूळ अग्नीचं स्थान काय असेल तर वैश्वानर आहे. जीवात्म्यात मूळ अग्नीचं स्थान वैश्वानर आहे आणि प्राणाच्या निमित्तानं ते जिभेच्या शेंड्यावर खेळत आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला पाहायचं असेल एक प्रयोग करून तर पहा. अतिशय थंड पाणी घ्या, मुखात ठेवा, ते मूळ त्याच्या टेम्परेचरला येतं. अतिशय गरम पाणी घ्या, त्याला खुळखुळ करा, त्याच्या मूळ टेम्परेचरला येतं. का? तर जिभेवर अग्नी खेळते. ठीक आहे ना. ती अग्नी तुमचा थर्मामीटर आहे, त्याला मूळ टेम्परेचरला आणून सोडते. राम. हो. म्हणून हा अग्नी विजू नये यासाठी ब्रह्ममुहूर्ताला ब्रह्मनिष्ठाने असं सांगितलेलं आहे की कमीत कमी 2 पावशर पाणी, पावशर 2 पावशर 3 पावशर पाणी सकाळी उठल्या उठल्या, त्याला गुणगुणा पाणी म्हणतात. म्हणजे कसलं पाणी? गुणगुणा म्हणजे कोमट पाणी. हां, सकाळी कोमट पाणी जो 2-3 पावशर घेतो, त्याची वैश्वानर अग्नी, त्याची पोटातली अग्नी वृद्धापकाळापर्यंत विझत नाही. ठीक आहे ना. आणि ज्यावेळेस होलिका जळते, म्हणजे होळी पौर्णिमा होते, त्याच्यानंतर जो तांब्याच्या भांड्यातलं उशापान करतो खुळखुळ करून 4 वेळा, असं 3 पावशर पाणी पितो, त्याचीही अग्नी कधी मंद होत नाही. राम. राजन, या अग्निदेवाचं स्थान मला कळालं. बस माझी प्रार्थना अशी आहे की त्या योनिरूप अग्नीनं माझ्या प्राणामध्ये प्रतिष्ठित व्हावं प्रभू. हो. कोण? राजा जनक प्रार्थना करतात. अधूनमधून त्यांच्या शंकेचं समाधान याज्ञवल्क्य करतात. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की गुरुदेव,
पूर्वी या गावातून त्या गावामध्ये अग्नी जात होती, या घरातून त्या घरामध्ये अग्नी जात होती, त्याप्रमाणे या मुखातून या कानामध्ये जी तुमची अग्नी, ज्ञानरूप अग्नी जाते, मी ऋणी आहे तुमचा. ठीक आहे, तुम्ही आवाहन करा, मी स्वीकार करतो. हे गुरुदेव, जर अग्नी नाही मिळाली नाही का, जर अग्नी नाही मिळाली तर भगवंताला भोग लागू शकत नाही. पण मग जलानंच यजन कृत्य करावं लागतं. त्याप्रमाणे जलामध्ये सुद्धा, जलाला म्हणजे पाण्याला सुद्धा सर्व देवमय म्हटलेलं आहे, नाही का. म्हणून विष्णूंचा निवास आहे. परवा दिवशी आपण शिवरात्रीच्या दिवशी स्नानाच्या वेळेस आपण आवळा अर्पण केला होता. त्याचं कारण काय होतं की जलामध्ये विष्णू देवता आहेत आणि ती पालनकर्ता देवता आहेत, आणि पालनकर्त्या देवतेला त्याचं आवडतं फळ अर्पण करणं हे भक्ताचं कर्तव्य आहे. म्हणून मी सर्व देवाला आवाहन करतो आणि स्वाहा या आहुतीनं तुम्हाला ते प्राप्त व्हावं असं मी त्या देवतांना पुन्हा एकदा याचना करतो. कोण म्हणते? राजा जनकाला यज्ञवल्क सांगतात, प्रभो अशा प्रकारे हवन करून त्याचं प्राशन करून, अर्थात ते गर्भाग्नीला प्राप्त होईल तसं उच्चिष्ट प्रसाद रूपानं ग्रहण करावं, म्हणजे आपण ते खाऊन घ्यावं. आणि रोगनाशक जी घृतयुक्त हवी आहे, म्हणजे तूप आहे, ते सुद्धा अग्नीला आपण अर्पण करावं. आणि मोक्ष मंत्राच्या द्वारा वेदत्रयीला ते प्राप्त करून घ्यावं. आणि मग ब्रह्मांड परब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना, अशा मंत्राच्या द्वारा ह्या आहुत्या तुम्ही वैश्वानराला दिल्या काय, बाहेरच्या अग्नीला दिल्या काय, आतल्या अग्नीला दिल्या काय, किंवा ज्ञानाग्नीला दिल्या काय, किंवा श्रवणाग्नीला दिल्या काय ऐकण्याच्या, बस तेच ब्रह्म आहे, त्याचीच उपासना केली पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्हाला संन्यस्त व्हायची आता इच्छा होते, त्यावेळेस तुम्ही शिखा आणि सूत्र, त्याला उसको चोटी और यज्ञोपवीत कहते हैं, ठीक आहे ना, त्याचा परित्याग करून मी संन्यास ग्रहण करणार आहे अशा पुष्टीनं पुष्ट व्हावं, अशा विचारानं पुष्ट व्हावं. का? देखादेखी संन्यास घेऊ नये, उप्रती झाली म्हणून संन्यास घेऊ नये, ज्ञानी पुरुषाच्या कृपेशिवाय संन्यास कधीच घेऊ नये. का? तर ज्ञानी पुरुष जवळजवळ त्याला परिपूर्ण करून सोडत असतो, आणि फक्त आता स्वीकृती उरलेली असते, आणि त्या स्वीकृतीनंतर त्याचं संन्यासत्व त्याला अखंड फळ देतं. अशा प्रकारे 3 वेळा उच्चारण करावं की मी संन्यास ग्रहण करत आहे, मी संन्यास ग्रहण करत आहे, मी संन्यास ग्रहण करत आहे, असे 3 वेळा उच्चारण करावं. आणि मग 3 वेळा उच्चारण केल्यानंतर आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक तापातून त्याला मुक्त करण्यासाठी 3 देवता सहाय्य होतात, ब्रह्मा विष्णू आणि महेश. आणि ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप जे सद्गुरू आहेत ते त्याला परिपूर्ण सहाय्य होतात. राजन, अशा विधीच्या नुसार संन्यस्त होऊन मोक्षस्थानी आसनस्थ व्हावं. हे मोक्षस्थान कुठं आहे? तर हृदयस्थ आहे. आणि याच्या पश्चात हे महर्षे, मला असं वाटतं मी ऋषी आत्री, तुम्ही जे आता जनकाला सांगितलं त्याच्याबद्दल मला थोडीशी शंका आहे, आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न करतोय, यथाशक्ती माझं ह्याचं निरसन करावं. हे आत्री ऋषी कोण? प्रभू दत्तात्रयांचे वडील, अनुसूयाचे पती. माझा प्रश्न असा आहे गुरुदेव की तुम्ही म्हटलं यज्ञोपवीत आणि शिखासूत्र हे सर्व अग्नीला अर्पण करावं, पाण्यामध्ये अर्पण करावं आणि संन्यस्त व्हावं.
पण प्रभू, मला असं विचारायचं आहे, यज्ञोपवीताशिवाय ब्राह्मण कसा असू शकेल? यज्ञोपवीत नसेल तर तो ब्राह्मण कसा असेल? यज्ञोपवीत म्हणजे जाणीव आहे. बाहेरचे दागेदोरे हे फक्त निमित्त आहे, पण यज्ञोपवीत म्हणजे स्मृती आहे, जाणीव आहे. मी तुम्हाला थोडंसं खोलात नेऊन सांगतोय, ठीक आहे ना? बाहेरचा यज्ञोपवीत असो अथवा नसो, पण जाणीव नेणीव भगवंती नाही अशी जाणीव जर नसेल तुम्हाला, आणि तुम्ही कुठे आहात याची स्मृती जर तुमची जागी होत नसेल, तर असे करोडो जन्म आले आणि गेले तरी किड्यामुंग्याचं जीवन जगावं लागेल. म्हणून स्वहिता कारणे संगती संतांची साधूची. जिथे आलेला आहेस तिथे एकटा आलेला आहेस, आणि जिथून जायचंय तिथून एकट्यालाच जायचं आहे. म्हणून बहुत पसारा मत करो. एक सूत्र असं सांगितलेलं आहे महापुरुषानं, संन्याशाच्या प्रेमात पडावं, संन्याशानं कोणाच्या प्रेमात पडू नये. लक्षात ठेवा तुम्ही सगळी. पण तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल तर तो पुरुष संन्यस्त असावा, म्हणजे आगणी समान असावा, क्षणात राग करेल. राम ओम. म्हणून यज्ञोपवीताशिवाय ब्राह्मण असू कसा शकेल? तर बंधूंनो, हे यज्ञोपवीत म्हणजे शब्दशः अर्थात घ्यायचं नसतं. इथे जाणीव आहे, स्मृती आहे. त्यावेळेस याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात, राजन, सुंदर प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर असं आहे की ओंकाराची उपासना, ओंकाराची स्मृती, ओंकाराची जाणीव, संन्यासाचं हेच यज्ञोपवीत आहे. आणि ब्राह्मण म्हणजे जात नव्हे, ब्राह्मण म्हणजे जाणीव आहे. म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. जो ब्रह्माला जाणतो तो ब्राह्मण आहे, किंवा जो ब्रह्माला जाणण्यासाठी जो जाणीव येत आहे तो ब्राह्मण आहे. म्हणून श्रुती तुमचा भक्ती वेदांत एका वाक्यात संपून टाकते की सर्वम खलविदम ब्रह्म. हे सर्वच ब्रह्म आहे. त्यामुळे जाती कुळाला बाजूला ठेवलेलं आहे. ऋषी याज्ञवल्क्य म्हणतात, म्हणून ओंकाराची उपासना, ओंकाराची स्मृती, ओंकाराची जाणीव हे संन्यासाचे यज्ञोपवीत आहे. आणि त्यालाच आत्मा म्हणतात. काय वचन आहे श्रुतीचं? त्यालाच आत्मा म्हणतात. अच्छा, पूर्वी सांगितलेल्या प्रकारे हवन करून, त्याचं प्राशन करून, त्याचं आचमन करून, ज्यावेळेस आपण एक विधी मात्र करतो, त्या विधीचा हेतू हाच आहे. म्हणून विधीपूर्वक तुमचा संन्यास असो अथवा नसो, परंतु महापुरुषांच्या कृपापूर्वक संन्यास असेल तर तुम्ही भाग्यवंत आहात. समजल्या ना? जसं श्रीधर स्वामींनी संन्यास घेतला, अग्नीकडून संन्यास घेतला, व्यक्तीकडून नाही. पण विशेषतः दशनाम संप्रदायामध्ये 5 प्रकारचे महंत असतात आणि विधिवत तिथं अग्नीच्या समोर संन्यास होतो, शिकासूत्राचा त्याग होतो, ते वेगळं आहे. नारायण. अशा प्रकारे भगव्या वस्त्राला धारण करून त्या संन्याशानं मुंडनयुक्त, अपरिग्रही, पवित्रतायुक्त आणि कुणाचा रागद्वेष न स्वीकारता, न करता, कुणाचा द्रोह न घेता भिक्षाटन करत ब्रह्मपदाला प्राप्त व्हावं. हेच ब्रह्मस्वरूप आहे. पुन्हा एकदा सांगतो, अशा प्रकारे गिरवा वस्त्र धारण करावा. गिरवा म्हणजे भगवं वस्त्र धारण करावं. भगवं काय आहे तर संन्यासाचं प्रतीक आहे. संन्यासाचं प्रतीक काय आहे की मी अग्नी समान आहे आणि अग्नी निरीच्य आहे. अग्नी निरीच्य आहे, हा मूळ स्वभाव आहे अग्नीचा. हां,
ती निरीच्छ आहे, पण तिच्यामध्ये जे तुम्ही अर्पण करता ते भस्मसात करू देत होता, ते राग करून टाकते. म्हणजे त्याचं आपलं अस्तित्व त्याच्यामध्ये प्रकट होते आणि त्याचं अस्तित्व नष्ट करते. म्हणून जीव जातो आणि एक शिवस्वरूपाला त्याची प्राप्ती होते, चिदानंद रूप अशी एक स्थिती येते आतून. राम. म्हणून किती मिनिटं झाली? राम. म्हणून बंधूंनो, आज याज्ञवल्क स्मृतीच्या निमित्तानं आज महर्षी याज्ञवल्कांचा त्यांची जी जयंती आहे ती खरोखर माझी फार मोठी आदर्श आयडियल पुरुष आहे, आदर्श व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणण्यापेक्षा ते अव्यक्त ब्रह्म आहे आणि त्यांच्या स्मृतीतच मी, त्यांच्या प्रेमातच वेदांत स्वीकारतो आणि लहानाचा मोठा होत चाललेलो आहे. ही जाणीव मला हृदयस्थ आहे. रोज त्या महापुरुषाला माझा आर्घ्य आहे. त्याचं कारण हे आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे जगताना सुद्धा संन्यस्त वृत्तीत होते आणि देह टाकताना सुद्धा अखंड संन्यस्त होते. खूप महान आत्मा. त्यांच्याबद्दल घोडके काकांच्या दारात भरपूर सत्संग झालेले आहेत. पण विशेषतः असं की 2 पत्नी होत्या, एक कात्यायनी आणि दुसरी मैत्रेय. मैत्रेय ते ब्रह्मपादाची ती तेज पाहून, त्यांनी ब्रह्मानुभूतीचं तेज पाहून म्हणाला, मी लग्न करेन तर एका ब्रह्मनिष्ठाबरोबरच करेन, माझे संबंध राहतील तर एका ब्रह्मनिष्ठाबरोबरच राहतील. म्हणून आपल्याच वडिलाच्या वयाच्या व्यक्तीबरोबर तिनं लग्न केलं. म्हणजे त्यांच्या दुसऱ्या बायकोचे वडील आणि याज्ञवल्क हे मित्र होते, पण तरीसुद्धा विवाहित झाले. आणि सांगायचं आश्चर्य असं की असा तपस्वी ब्राह्मण होता याज्ञवल्क की मामा वैशंपायन, सख्खे मामा वैशंपायन त्यांना गुरुच्या रूपात स्वीकारलं होतं. वेदशास्त्रांचे बी गुरु होते, अध्यात्माचे गुरु होते. पण धनासाठी, धनव्यवस्थेसाठी त्यांच्या मामाचा संबंध एका भ्रष्ट राजाबरोबर होता. तो त्यांना आवडला नाही आणि त्यांना नित्यनेमामध्ये असं एक सेवा दिलेली होती की इथली पंचदेवतीची पूजा झाल्यानंतर तुम्ही हे तीर्थ घ्यायचं आणि त्या राजाच्या घरी देऊन यायचं त्या राजाला. ही सेवा स्वीकारली खरी त्यांनी, पण 1-2 वेळा त्यांच्या नजरेस असं आलं की राजा अय्याश आहे. ज्यावेळेस ते तीर्थ घेऊन जातात त्यावेळेस त्या राजाच्या बिस्तऱ्यावर एक तरी दासी आहे किंवा राजाच्या कवळ्यामध्ये एक तरी राजाच्या राम समजून घ्या तुम्ही की राजाजवळ एक तरी दासी आहे भोगविलासासाठी. परिणाम असा झाला, एक दिवस महायोग होता, महायोगाचं महातीर्थ घेऊन गेले होते आणि त्याच वेळेस राजमहालात प्रवेश केल्यानंतर त्यांचं जे शयनकक्ष आहे ते ओलांडून जात असताना त्यांनी काय पाहिलं तर अर्धनग्न दासी एक त्यांच्या बाहूमध्ये आहे, तिला कवळा मारून हे उभे आहेत. याज्ञवल्क्यांनी पाहिलं, 2 वेळा पाहिलं, आवाज दिला, पण राजा कामातुरम न भयम न लज्जा, कामातुरतेला लाज आणि भीती नसते. त्याप्रमाणे राजा तिच्या नशेमध्ये एकदम मग्न होता. 2 वेळा आवाज दिल्यानंतर सुद्धा आपल्याकडे लक्ष देत नाही. या रागाच्या भरात, या उद्वेगाच्या भरात की एक वेळ ते एक तर हे दृश्य पाहिलेलं आणि दुसरं अशा व्यक्तीची चापलुसी माझा मामा करतोय ज्याला मी गुरुपदी ठेवलेला आहे. उद्वेग झाला आणि हातातला तीर्थाचा तांब्या त्यांनी रागारागात फेकून मारला. मारायचा होता राजालाच, पण लागला कोणाला? खांबाला, त्या राजमहालाच्या खांबाला लागला. आणि ते चरित्र असं म्हणतंय, त्या खांबाला लागल्यानंतर त्या तीर्थाचे शिंतोडे त्या खांबावर पडले आणि खांबाला पालवी फुटली. महाराज, पालवी. आवाज राजाच्या कानावर गेला. राजानं मागं फिरून पाहिलं, बघतोय तर काय, तर कोणीतरी रागात तांब्या फेकून मारलाय. तांब्या गडगडत थंड व्हायच्या अगोदर याज्ञवल्क ताटताट निघून गेले
आणि राजाला सांगितलं, घरी गेल्यावर मामाला सांगितलं, उद्यापासून ही सेवा बंद, आणि हीच जर तुला मला सेवा द्यायची असेल तर मला तुझं गुरुपद बी नको आणि माझं मी शिष्यपद काढून घेतो. दोघात मोठं भांडण झालं आणि तोपर्यंत ही बातमी मामाच्या कानावर गेली की जो तांब्या फेकून मारला होता त्या खांबावर पडलेल्या पाण्याला पालवी फुटली, फुलं फुटलीत. मामाला तर याज्ञवल्क्यांची भाच्याची आपली योग्यता माहीत होतीच, पण तरीसुद्धा सत्यासाठी इतका उद्वेग करावा लागतो. म्हणून उद्वेग, सत्याच्या वाटेवर केलेला उद्वेग सुद्धा अग्नी समान आहे. भस्मसात कुरुते तथा. आणि जर उद्वेगी चित्त उद्वेगी असू नये, उद्देश उद्वेगी असावा. समजते ना? उद्वेगी चित्त संसाराचं असतं, पण उद्देश ज्याचा उद्वेगी असेल तर त्याला लक्ष्यप्राप्ती नक्की होते. राम आणि अशा प्रकारे मामाचं गुरुत्व सोडून दिलं आणि सूर्याकडून त्यांनी उपासना करून सूर्यालाच गुरु म्हणून स्वीकारलं आणि अनेक वर्ष तपश्चर्या करून सूर्याकडून शुक्ल यजुर्वेद नावाचा वेद प्रकट करून घेतला. तोच आज तुम्हा आमच्या संसारांच्यासाठी आणि शिवभक्तीसाठी तोच वेद मुखोद्गत करून त्याच्याच अभ्यासाचे मंत्र ब्राह्मण आपल्या यज्ञात प्रतिष्ठित करीत असतो. राम इथं सांगितलं, गेरू वस्त्र धारण करावं संन्याशानं का, तर ते अग्नी समान आहे. हो, म्हणून पाण्यासारखा संन्याशी थंड सुद्धा असावा आणि अग्नीसारखा तेजस्वी सुद्धा असावा. ठीक आहे ना? असं सांगितलेलं आहे धर्मशास्त्राने. संन्याशी असावा तर पाण्यासारखा थंड, एकदम शांत, शिथिल, आणि नजर कृपेची असावी आणि कृपेच्या नजरेत अनासक्तीचं प्रेम असावं. कृपेच्या नजरेत अनासक्तीचं प्रेम असावं. बस. त्याचं वैभव, त्याची विद्या, त्याचं सौंदर्य, त्याचं गोत्र, त्याचं कुळ हे न पाहता फक्त तो एक ब्रह्म आहे, या व्यतिरिक्त त्याची कुठलीही नजर असू नये. राम आणि त्या संन्याशानं अग्नीच्या सारखं त्या पदार्थाला, त्या व्यक्तीला त्या पूर्णत्व देण्यासाठी जे काय करावं लागतं तिथे पाप नाही आणि पुण्य नाही, या स्थिर स्थितीमध्ये राहावं लागतं. तिथे पाप नाही आणि पुण्य नाही. म्हणजे अग्नीमध्ये जर तुम्ही कोंबडं टाकलं तर कोंबडं भस्मसात करू देत होता. अग्नीमध्ये तुम्ही गर्भान्न टाकलं, नैवेद्य टाकला, पोळी टाकली, एखादं फळ टाकलं, भस्मसात करू देत होता. पण अग्नी त्याची चव घेत नाही. ठीक आहे? अग्नीला जिभा नाही, म्हणून अग्नी त्याची चव घेत नाही. म्हणून चव न घेता जो देवतांना अर्पण केलेला जो नैवेद्य असतो यज्ञ रूपात, म्हणून अग्नीला देवांचं काय सांगितलेलं आहे? निरोपे आहे. अग्नीच्या द्वारा देवतांना ते पोचलं जातं हवन करून, यज्ञ करून. कारण अग्नीला जीभ नाही, आणि ज्याला जीभ आहे त्याने फक्त मंत्राच्या द्वारा ते अर्पण करायचं असतं. राम म्हणून संन्याशानं कसं असावं तर मुंडनयुक्त असावं. मुंडनयुक्त म्हणजे डोकं खरडलेलं. बोल की नीट बस. डोकं खरडलेलं नाही. मुंडनयुक्त म्हणजे बिलकुल संकल्प नाही आणि विकल्प नाही. संकल्प शून्य असावं, कल्पना शून्य असावं, याचं नाव मुंडन आहे. ठीक आहे ना? बाहेरून मुंडन का सांगितलंय की फार नाही का, म्हणजे अरे संन्याशाला तर इथंपर्यंत सांगितलं की त्याने आरसाच ठेवू नये, आरशामध्ये तोंड पाहू नये. थोडक्यात काय, त्याने देहबुद्धी जागी होते. ठीक आहे ना? म्हणून केस ठेवू नये असं सांगितले. आणि संकल्पयुक्त जर संन्याशी असेल तर तो संन्याशी नाही. तो संन्याशी नाही. मग तो संसारी निसंकल्प असेल तर तो संन्याशीच आहे. नारायण. पुढे सांगितले अपरिग्रही.
म्हणजे त्याने काही वागवत फिरू नये. अरे बापरे, आता गबाळचे गबाळ वागवतात. आणि राम, स्वतःबद्दल मी सांगावं तर मला फार राग येतो अशा संन्याशांचा. आणि तोच सेवागिरी महाराजांना बी यायचा, तोच शंकराचार्यांना बी यायचा. संन्याशानं अपरिग्रही असावं, म्हणजे जे खाल्लं ते पोटात आहे तेवढंच. आज पिशव्या भरतात, बॅगा भरतात, बॉक्स भरतात. राम, बाकी सर्व आपण बी पाहतोय. गळ्यात सोन्याच्या माळा घातलेत, हातात सोन्याची कडी घातलेत, हातामध्ये लाखाचे मोबाईल घेऊन फिरतात, करोडोच्या गाडीतनं फिरतात. राम, त्यांचं पाप पुण्य त्यांच्या चरणी. राम, पण हा संन्यास नव्हे. अपरिग्रही असावे आणि पवित्रतायुक्त असावे. म्हणजे देहानं बाहेर तुम्ही स्नान करा अथवा न करा, गटरात पडलेला देह असला तरी चालेल, पण अहम ब्रह्मास्मी परमोधाम परब्रह्म, मी परब्रह्म आहे, मीच परब्रह्म आहे, मीच तो तत्वमसीची अग्नी आहे, मीच तो प्रज्ञानम ब्रह्म आहे, मीच तो आयात्मा ब्रह्म आहे, माझ्या व्यतिरिक्त सर्व शून्य आहे. अशा पवित्र अग्नीमध्ये अखंड त्यानं पवित्रतायुक्त असावं. आणि किसी से द्रोह द्वेष न करने वाला हो. बस, तुझं कोणाशी पटत नाही आणि कोणाशी पटतं याचा अर्थ तुला त्याच्याकडून आसक्ती आहे, अपेक्षा आहे. याच स्थितीमध्ये काकाला राहायचे दिवस मिळाले, म्हणून मी तुमच्यासाठी स्वतःला बदलून घेतलेलं आहे. अन्यथा माझा मूळ स्वभाव तोच आहे, हे स्मृतीत असू द्या तुमच्या. माझा मूळ स्वभाव तोच आहे आणि मूळचा मी संन्याशीच आहे. बस, फक्त मला बाहेरून भगवधारण करायचं होतं म्हणून मी गुरूंच्या पाशी गेलो होतो. पण हरी इच्छा घरी अशी, गुरु इच्छा घरी अशी, चला ठीक आहे, त्यांना वाटेल तेव्हा बघू. पण मूळ स्वभाव असाच आहे, ना काहूसे दोस्ती ना काहूसे बैर. राम, म्हणून ईर्ष्या आणि द्वेष, द्रोह अशा प्रकारची भावना कधीही संन्याशामध्ये असू नये. अन्यथा जगत सत्यतेचा भ्रम त्याला पुष्ट करेल. जगत सत्यतेचा भ्रम. पुढं याज्ञवल्क्य सांगते, भिक्षाचरण करत असलेला असावा, भिक्षाचरण करता असलेला असावा, तोच ब्रह्मपदाला प्राप्त होतो. म्हणजे काय भिक्षाचरण म्हणजे काय? भिक्षा मागून पोट भरणारा ते तर आहेच आहे, ठीक आहे ना, स्थूल अर्थानं, मोठ्या अर्थानं ते आहेच आहे. पण भिक्षाचरण करताना भिक्षाचरण करता हा ब्रह्मपद को प्राप्त व्हा, वही ब्रह्मपुरुष आहे, गुरुदेवांच्या मुखातलं वाक्य. म्हणजे काय असावं? म्हणजे काय? तर याचा अर्थ असा आहे की अखंडतेची ग्रहण बुद्धी असावी. मलाच एवढं सगळं कळतं असं अशी बुद्धी असू नये. मीच फक्त ब्रह्मन, बाकी सर्व शून्य असं असू नये. ठीक आहे ना? ग्रहण बुद्धी असावी. जिथं मिळेल, ज्याच्याकडून मिळेल ते ज्ञान ग्रहण करत जावं. का? समुद्रामध्ये गटर आलं तरी चालतं, गंगा आली तरी चालतं, गोदावरी आली तरी चालतं, कावेरी आली तरी चालतं. ठीक आहे ना? कुणीही येऊ दे गंगे कुठे समुद्रामध्ये, त्याला सर्व चालतं. बस. का? तर समुद्राची ग्रहण बुद्धी आहे. ठीक आहे ना? संन्याशाने अपरिग्रही असावे, पण इकडे ग्रहण बुद्धी असावी. ठीक आहे ना? बाहेरून अपरिग्रही आणि आतून मात्र ज्ञानसंपन्न असावा. अशा प्रकारचं हे ब्रह्मपद प्राप्त करून ब्रह्मस्वरूपामध्ये चिरविश्रांती करण्याची एक आतून प्रबळ इच्छा असावी. अर्थात त्या ब्राह्मी स्थितीसाठी तो समर्थ होतो. ठीक आहे ना? जसं समर्थ म्हणाले, समर्थाचे बाळ काय पांघरेल वाकळ, किंवा समर्थाची समर्थ करावे. तसा आत्मानुसंधानामध्ये राहणारा हा पुरुष समर्थ होतो. आणि संन्याशासाठी ह्याच मार्गाची हीच विधी आहे. मग तुम्ही बाहेरचा संन्यास स्वीकारा अथवा आंतरिक संन्यास स्वीकारा. आंतरिक संन्यासामध्ये तुम्हाला मन आणि जगाशी युद्ध करावं लागेल. कारण कधी नात्यातली अवहेलना सहन करावी लागेल, तर कधी मनातली इच्छा मारावी लागेल. वारंवार त्या मनाला तुम्ही पायदळी तुडवावं लागेल. का? तर एका जन्मामध्ये तुम्हाला सिद्धीला जायचं असेल तर पहिला मनाचा काटा काढावा लागतो, मग इतरांचा. राम, म्हणून बंधूनो,
वेळेचं भान ठेवून हा श्लोक इथं संपवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यानंतर उरलेले 5 श्लोकापर्यंत उरलेलं उपनिषद मोठं आहे. अजून जशी जशी संधी मिळेल तसा तसा ह्या याज्ञवल्क्यांचा प्रवास आपण करत राहू. पण तत्पूर्वी हा स्वाध्याय संपवण्यापूर्वी संन्याशानं अशा अग्निमार्गानं जावं आणि हीच विधी आहे. जलप्रवेश, अग्निप्रवेश, वीरगती, महाप्रस्थान, मृत्युमोक्ष आदी हे जे परिव्राजक संन्यासी याच्यासाठी हे रस्ता निर्दिष्ट केलेला आहे. थोडक्यात सांगतो, जलप्रवेश करावा म्हणजे काय करावं? जलप्रवेश करावा म्हणजे काय करावं? परवा सांगितलं नाही, सहचर्चा चालताना सांगितलंय काल परवा. संन्यासासाठी हाच मार्ग आहे, हीच विधी आहे. म्हणून त्याचा आरंभ असा आहे, रस्ता सांगितलेला आहे की जलप्रवेश करावा. मग जलप्रवेश काय? तू म्हणणार मी नव्हतो. हो, तर अशा प्रकारे जलप्रवेश, अग्निप्रवेश, वीरगती, महाप्रस्थान, मृत्युमोक्ष अशा परिव्राजक वृत्तीनं संन्याशांसाठी हाच रस्ता निर्दिष्ट केलेला आहे. तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, ठीक आहे ना. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पण आवर घालायचा आहे तो पंचमहाभूताला आणि पंचमहाभूताला सत्य मानणाऱ्या मनाला, ठीक आहे ना. म्हणजे इंद्रियावर सुद्धा आवर घालायचं आहे, मनावर सुद्धा आवर घालायचं आहे. म्हणून तुम्ही कुठून प्रवेश करता आणि कुठून उपरत होता हे तुमच्यावर आहे. का? तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्हाला मोकळीक दिलेली आहे. म्हणून महाप्रस्थान मृत्युमोक्ष आहे. कुणाला वीरगती, कुणी जो युद्धात मरतो वीरगतीला प्राप्त होतो, ठीक आहे ना, युद्धात, त्याला सुद्धा संन्यासीच म्हटलं जातं आहे. कुणी महाप्रस्थानाच्या वेळेस मृत्युमोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी एकांत स्थळी जातो आणि भगवत स्मृतीमध्ये शरीर टाकून देतो, त्याला सुद्धा संन्यासीच म्हटलेलं आहे. कुणी अग्निसमान, तेजस्वी, अग्निसमान घेत नाही, टाकत नाही, अशा एक म्हणजे केवळ मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, या ब्रह्माग्नीमध्ये जो असा तप्त आहे तो सुद्धा संन्यासीच आहे, ठीक आहे. आणि दुसरं जलप्रवेश म्हणजे पाणी जसं वाहत राहतं, ठीक आहे ना, अखंड वाहत राहतं की नाही पाणी, त्याप्रमाणे जे वाहत राहतं पाणी, रमता जोगी बहता पाणी, त्याप्रमाणे जो पाण्याप्रमाणे सतत अखंड असं चराचरात नुसता म्हणजे एक रात्र एका ठिकाणी एकच रात्र, एका ठिकाणी एकच रात्र, दुसरी नाही, असा जो वाहत राहतो तो सुद्धा संन्यासीच आहे, ठीक आहे. असं. आणि परिव्राजक म्हणजे बिलकुल काहीही स्वतःशी भोग नाही आणि संग्रह नाही अशा स्थितीमध्ये राहतो, तो सुद्धा संन्यासीच आहे असा निर्देश केला. आणि या कारणामुळे संन्यासी ब्रह्म जाणणाराच ज्ञाता होतो असं म्हटलेलं आहे. संन्यासी ब्रह्म जाणणाराच संन्यासी ब्रह्म विदिती एवमे वैश भगवन्नीती वै याज्ञवल्क. इथे संपवतोय. म्हणून अशा विधीला जो जाणतो अशीच विधी आहे असा माझा याज्ञवल्काचा स्वानुभव आहे. पुढच्या श्लोकात नंतर उरलेलं देतो. जय जय अवधूत जनसी गुरुदेव दत्त. राम. पुन्हा सारासार सांगतो याचा एका वाक्यात. जो निश्चयाचा पक्व आहे, जो गुरुसेवेच्या स्मृतीत आहे, जो अखंड अंतर्मुख आहे, जो आतून अपरिग्रही आहे, बाहेरून तर त्याला लागणार कपडे घालावे लागणार, अन्न खावं लागणार, आतून जो अपरिग्रही आहे म्हणजे भोग संग्रहाची इच्छा न ठेवणार आहे आणि सतत वैराग्ययुक्त बुद्धीनं अभ्यासरत आहे, प्रसंगाच्या वेळेस ज्याचा सतत विवेक जागा आहे, बस मोक्षमार्गी साधकानं अशा लोकांचा संग करावा, अशा भक्तांचा संग करावा, अशा गुरूंचा किंवा अशा संतांचा संग करावा, अशा साधकाचा शिष्याचा संग करावा, अन्यथा असंग राहावं. हा सुद्धा संन्यास आहे. जय जय
राम 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 नारायण नारायण नारायण. म्हणून आजच्या याज्ञवल्क्य स्मृतीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये राहूनच तुम्ही जर संध्या केली तर कृतार्थ व्हाल. रोज नित्यानं याज्ञवल्क्यांना स्मरण करत असाल कृतार्थ व्हाल. रोज अशा दिव्य आत्म्यांना स्मरण करा. म्हणून पहाटे उठल्या उठल्या अशा 5 महापुरुषांचं स्मरण करा की जेणेकरून बस तुम्ही हृदयस्थ गदगद व्हाल. आणि रात्री झोपताना सुद्धा अशा 5 महापुरुषांना स्मरण करा. त्याचं कारण असं की ते अखंड जागृतीत आहेत आणि म्हणून मोहाच्या प्रसंगी दुःखाच्या प्रसंगी तुम्हाला ते नक्कीच जागं करतील, जागं ठेवतील. म्हणून त्या कृपावंतांना वारंवार स्वानंदाचा राम राम. तुम्हा सर्वांना राम राम. नारायण नारायण नारायण.